श्री गणराया म्हणजे बुद्धी आणि मांगल्याची देवता. याच गणरायाच्या सणाचे औचित्य साधत जनगर्जना लाईव्ह आणि शिवाजीराव पाटील युवा मंच गड इंग्लज घेऊन येत आहोत भव्य घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यात आपणही सहभाग नोंदवूया. येथे गौरी गणपती दारी आनंद ओसंडून वाहे घरोघरी. चला तर मग आपली संस्कृती जपूया. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया. संपर्क 9404300128 आणि 9028769308. गणपती म्हणजे बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, संकटमोचन, दुःख हरविणारा आणि सुख आणणारा. त्यामुळेच गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच प्रतीक्षा असते. इथून पुढील गणपती हे पर्यावरण पूरकतेकडे वाटचाल करणारेच असावेत. यासाठीचा जनगर्जना लाईव्ह आणि शिवाजीराव पाटील युवा मंचचा हा छोटासा प्रयत्न. हा प्रयत्न तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला तर मग या स्पर्धेतील गणपतींची सजावट बघूया. धर्माबरोबर आपल्या संस्कृतीबरोबरच निसर्गाचंही रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. आम्ही आमच्या घरगुती गणपतीचा सण साजरा करत असताना 2000 सालापासून आम्ही जे मखर तयार केले ते प्लास्टिक स्वरूपात जरी असलं तरीही रिसायकल या पद्धतीनं तीच मखर गेली 2000 सालापासून आम्ही वापरतोय. त्यामुळे शून्य प्रदूषण असं म्हणू शकतो आपण, कारण एकच मखर आता गेली 23 वर्षे आपण वापरतोय. आमच्या दोन्ही मुलांनी त्या मखरेचं ची डागडोजी म्हणा ही करून ज्या त्या वेळेला तो आरास ते करतात. आम्ही गणपती विसर्जन करत असताना देखील कुंडात विसर्जन करतो. निर्माल्यसुद्धा कुंडात बुडवून आम्ही नगरपालिकेनं दिलेल्या जागेमध्ये आम्ही तो निर्माल्य देतो. अशा पद्धतीचा आमचा गणपतीचा उत्सव आम्ही साजरा करतो. गणेश गणेश मोरया. गणपती बाप्पा मोरया. वर्षीच्या पर्यावरणपूरक देखाव्याचा विषय आहे घनकचरा व्यवस्थापन. आता पृथ्वी मी अर्धी कचरायुक्त दाखवलेली आहे आणि अर्धी पृथ्वी कचरा मुक्त दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये पृथ्वीवर प्लॅस्टिक दिसून येतं सगळ्या प्रकारचं, जे विघटन होत नाहीये. मग आणि त्याच्यावर बाप्पा विराजमान झालेले आहेत. म्हणजे आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कचरा मुक्त पृथ्वी हवी आहे का कचरायुक्त पृथ्वी हवी आहे. निसर्गाकडून आपल्याला पाणी मिळतं ते शुद्ध स्वरूपात असतं आणि ते हळूहळू माणसाकडून कसं प्रदूषित केलं जातं हे इथं तुम्हाला दिसून येईल. आता इथं पाहताय तर एक स्त्री कचरा टाकत आहे. मग पाण्यामध्ये निर्माल्य टाकणं असेल, कचरा टाकणं असेल, प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकणं असेल, हे इथं दिसून येते. पुढे तिथं पण बघा एक माणूस आहे, तो पण नदीमध्ये कचरा टाकत आहे. हळूहळू ओढ्यातून नाल्यातून हा कचरा समुद्रात गेलेला आहे आणि समुद्रातला जो कचरा आहे तो आहे तसा समुद्राने मानवाला परत केलेला आहे. आणि ते प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील, थर्माकोलचे तुकडे असतील, पत्रावळ्या असतील, हे सगळं किनाऱ्यावर येऊन साचलेलं आहे. मग हा ज्या कचऱ्याचा आहे त्रास हा जलचर प्राण्यांना खूप होतो. आता इथं बघाल तर एक व्हेल मासा मेलेल्या अवस्थेत आढळलेला आहे आणि त्याच्या तोंडातून सगळं प्लॅस्टिक बाहेर पडलेलं आहे. शिवाय इथं पाहाल तर कासव मृतावस्थेत दिसून आले आहेत, प्लॅस्टिक मध्ये ते अडकलेले आहेत. म्हणजे मानवांनी केलेल्या चुकांचे भोग ह्यांना भोगावे लागत आहेत. इकडे पाहाल तर पक्षी मेलेले आहेत आणि जेव्हा पक्षी मेलेले आढळले तेव्हा त्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिकचे कण आढळून आलेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकता. इथं कुत्रा मेलेला आहे, भटकी जनावरं मेलेली आहेत. ही जनावरं कशामुळे मेली आहेत तर इथं पाहू शकता, जेव्हा आपण खरकट वगैरे टाकतो किंवा भाज्यांची देठं टाकतो ती प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह ती खातायत आणि प्लॅस्टिक त्यांना किती हानिकारक असतं आणि ती कशी मृतावस्थेत मिळाली आहे हे इथं आपण बघू शकतो. इथं पहा तर इथं जेव्हा कचरा घरातून बाहेर पडतो त्यावेळेला माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे असं समजून प्रत्येक जण ओला कचरा बाजूला, सुका कचरा बाजूला करून घंटागाडीत टाकत आहे. इथं पाहाल तर एका घरामध्ये बायोगॅस प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. इथं एक स्त्री घंटागाडीचा वापर करत आहे. म्हणजे इथं पाहिलं तर घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केलेलं आहे आणि त्या खतापासून परसबाग फुलवलेली आहे.
इथं पाहाल तर पूर्णपणे कचरा विलगीकरण केलेला आहे. म्हणजे ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, सॅनिटरी वेस्ट, इतर घातक कचरा असेल, हा सगळा अलग करून टाकण्यात आलेला आहे इथं. आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जबाबदारी कोण पार पडत असेल तर स्वच्छता कर्मचारी, म्हणून त्यांना पण स्थान देण्यात आलेलं आहे. प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्यात आला. शिवाय या सगळ्या प्रसंगाचं एक प्रतिकृती म्हणून झाडावर पृथ्वी आहे. आणि म्हणजे झाडं असतील तर आपली पृथ्वी वाचणार आहे. कागद, पुठ्ठा आणि माती यांचा वापर करून वस्तू बनवलेल्या आहेत. गणपती शाडूचा असून त्याचं पर्यावरणपूरकच विसर्जन केलं जातं. स्त्रीला आयुष्यामध्ये किती स्थान आहे, म्हणजे स्त्री किती उच्च पदावर गेली तर तिचं सगळं लक्ष घराकडे असतं. म्हणून तिचा संसार तुम्हाला समोर पाहू शकता. तिने बनवलेले पंचपक्वान्न तुम्ही पाहू शकता. म्हणजे गणरायाबरोबरच गौराईलाही तितकं स्थान महत्वाचं आहे. पर्यावरण का रखे ध्यान, तभी बढ़ेगा देश महान. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जनगर्जना लाईव्ह व शिवाजीराव पाटील युवा मंच आयोजित घरगुती गणेशोत्सव स्पर्धा ज्या यावर्षी स्पर्धा भरवलेल्या आहेत त्या खरोखर कौतुकास्पद आहेत. आणि त्यांचं हे काम खूप प्रेरणादायी आहे, कारण त्यांच्यामुळेच आम्हाला इथून पुढे वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे. शिवाय जनगर्जना लाईव्ह हे जे YouTube चॅनल आहे हे निर्भीड पत्रकारितेसाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांना लता पालकर मॅडमना आमच्या सुतार परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन पार्थसह लता पालकर, गडिंग्लज. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर आहे.